आणि या ठिकाणी आता शरद पवार उपस्थित झाल्याचे पाहायला मिळत आहे। आंदोलन करण्याची जर वेळ येत असेल तर ही गोष्ट महाराष्ट्रासाठी नवी, ही देशासाठी एक लाजिरवाणी गोष्ट आहे। कारण आम्ही आमच्यासारखे जे तुमच्या समोर येऊन बोलतात, आज ज्यांच्या हातामध्ये या सर्व गोष्टी आहेत ते सुद्धा कोणामुळे घडले, तर तो म्हणजे सर्वात महत्त्वाचा शिक्षक। आपल्या संस्कृतीमध्ये आपण म्हणतो की आई वडील सर्वात श्रेष्ठ, पण त्याच बरोबरीने आई वडिलांबरोबरीनेच आमचा शिक्षक सुद्धा तेवढाच महत्त्वाचा घटक असतो। आणि त्या जर शिक्षकाला या पावसाच्या वातावरणामध्ये जर हजारोच्या संख्येने जर या ठिकाणी बसायची वेळ येत असेल, तर माझी राज्य सरकारला विनंती आहे, आता तरी तुम्ही जागे व्हा। अरे ज्या शिक्षकांनी माझ्या सर्वसामान्यांना घडवलं, तुम्ही ज्या खुर्चीवर बसले, तुम्हाला ज्यांनी ज्ञानदान केलं, त्या ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांवर जर ही वेळ असेल तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा सुद्धा काही अधिकार नाही। आणि या शिक्षकांच्या न्यायासाठी, हक्कासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षकांचा आर्थिक स्तर वाढवला, ज्या शिक्षकांना मान सन्मान देण्याचं काम केलं, ते म्हणजे आदरणीय पवार साहेब या ठिकाणी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। पवार साहेबांना ही टीव्हीद्वारे ज्यावेळेस बातमी कळली, पवार साहेबांनी सांगितलं नाही, हा शिक्षक आपला सर्वांचा महत्त्वाचा घटक आहे आणि त्या शिक्षकांच्या पाठीशी, त्या शिक्षकांच्या खांद्याला खांद्या लावून आपण उभं राहणं गरजेचं आहे। काल रोहित दादा या ठिकाणी आले, आदरणीय ताई सुद्धा या ठिकाणी आलेले आहे। त्यामुळे निश्चित पवार साहेब जिथे या ठिकाणी तुमच्या पाठीशी उभे आहेत, तर तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही, ही या ठिकाणी खात्री देतो। आणि सर्व शिक्षकांच्या आम्ही पाठीशी नाही, आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहे, हेच या ठिकाणी आश्वासित करतो। थांबतो। रामकृष्ण हरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।